बघूया याच्यामध्ये सगळं बघूया आणि नंतर बाटलीच्या आकारामध्ये पाणी कसं शोधायचं गोल याच्यासाठी काय वेगळं सूत्र आहे. आधी ते पाणी ह्याच्यात मोजून बघू आणि मग सूत्राचा एखाद्या दिवशी भूमिका पडताळा करून बघू की त्याचं सिलेंडर आहे ते त्याला वृत्तचित्ती म्हणतो आपण त्याला आहे की नाही. किती मावलं 1 लिटर. काही लक्षात येत आहे काय लक्षात येत आहे 1000 सेंटीमीटर घन इज इक्वल टू 1000 ml. कळालं का तुम्हाला. आणि 1000 ml लाच काय म्हटलं जातं काय म्हटलं जातं 1 लिटर. म्हणजेच काय एवढ्या क्यूब मध्ये 1 सेंटीमीटरला 1 सेंटीमीटर रुंद 1 सेंटीमीटर उंच म्हणजे 1 सेंटीमीटर घनामध्ये 1 मिली पाणी मावतं. समजलंय का. मग आता तुम्ही सांगा याचा गुणाकार आपले किती मावले हे किती 36 होते बोलले नाही मगाशी. म्हणजे याचं 36 सेंटीमीटर घन एवढी रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेत किती पाणी मावेल हे आपल्याला पडताळून बघायचं पण प्रत्यक्षात बघायचं. आपल्याला तास घेण्याचं कारणच माझं ते होतं की प्रत्यक्षात मला बघायचं की किती ml आहे. त्यासाठी 36 साधारणतः तुमच्या सहज लक्षात येईल. हा थोडस कमी इथे 35 आणि 1 म्हणजे 35 दाखवतो म्हणजे 1 ml आपलं इकडे तिकडे झालं. म्हणजे आता सहज लक्षात आलं की तुमच्या जेवढं सेंटीमीटर घन एवढं ml. किती जणांना कळालं जेवढं सेंटीमीटर घन तेवढं मिली पाणी. हे किती ml झालं 36 मिली. आता पटकन सांगायचं. पहिला प्रश्न 10 सेंटीमीटर याची लांबी आहे बॉक्सची. इथे 10 सेंटीमीटर रुंदी आहे 4 सेंटीमीटर सॉरी उंची आहे 4 सेंटीमीटर उंची आहे 4 सेंटीमीटर आणि याची रुंदी आहे किती 3 सेंटीमीटर. कोण सांगतो प्रयोग न करता असे क्यूब किती मावतील बरोबर आहे का. असे क्यूब एकात किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघूया 10 किती झाले 20 30 परत 40 50 10 ची किती झाले 60 झाले किती 70 80 90 किती 100 110 कळालं. मग कोण सांगतो 120 क्यूब मावले आणि या 10 3 आणि 4 चा काय रिलेशन आहे काय मॅजिक आहे काय आयडिया आहे बोला. असे अनेक प्रयोग केले आणि मग सूत्र आलं. आधी सूत्र आलेलं नाही आणि म्हणून याचं 120 क्यूब लावल्यामुळे याचं घनफळ झालं 120 सेंटीमीटर. घरामध्ये हे क्यूब बसवण्याचं काम चालू आहे आणि त्यानुसार 4 सेंटीमीटर लांबी 3 सेंटीमीटर रुंदी 3 सेंटीमीटर उंची असताना किती क्यूब मावतात तेवढं त्याचं घनफळ या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि मग सूत्र वगैरे नंतर बघू आपण. आता किती मावले ते बघा. किती मावले तरी सगळे 36. मग याचं ह्या जे प्लास्टिकचा बॉक्स आहे याच्यात बरोबर 36 क्यूब मावलेले आहे. किती झालं याचं व्हॅल्यू 36 क्यूबिक सेंटीमीटर. 1 याचं 1 क्यूबिक सेंटीमीटर आहे म्हणजे याचं 36 घन सेंटीमीटर एवढं याचं घनफळ झालं. कोण सांगते मला असं जर केलं म्हणजे बघा 4 3 आणि 3 आणि 36 चा काही संबंध आहे का काय संबंध आहे काय तिघांचा
तयार नाही झालं, आधी सूत्र तयार झाले नाही, असे अनेक प्रयोग केले आणि मग समजलं अरे हे किती मावतील, दरवेळेसच माझ्याकडे क्यूब अवेलेबल असतील का, नाही. मग याच्याकडनं गेले, अरे तिघांच्या गुणाकारा इतके क्यूब याच्यात मावतात, असं आधी केलं नाही, आधी गुणाकार करून नाही पाहिला, आधी कृती करून नाही. मग कळालं रिकामी जागेतले क्यूब काढण्यासाठी हे प्रॅक्टिकली लक्षात आलं 36 आहेत. याचा अर्थ 4 सेंटीमीटर गुणिले 3 सेंटीमीटर, 4 3 12, परत 3 सेंटीमीटर त्याची हाईट आहे, 12 3 36. याचा आणि त्याचा संबंध योगायोग म्हणता यायचा. अनेक प्रयोग केले, अनेक निरीक्षण केले आणि मग तिघांच्या गुणाकारा इतके यामध्ये क्यूबिक मावतात, क्यूबिक वर्ण सूत्र तयार झालंय. मग आता मला सांगा की याची लांबी सहज कळाली तुम्हाला किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे किती आहे, 10 आहे. म्हणजे 10 सेंटीमीटर या क्यूबची काय आहे, बाजू आहे. हिला आपण लांबी रुंदी काही म्हणू थोड्या वेळ, हिला उंची म्हणू थोड्या वेळ, हिला उंची म्हणू. आता आपण हा बेस जो आहे याचा पाया तो मोजू. किती आहे बघा, सांगले ते 10 बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 उंची, 10 लांबी. आता एक बाजू आपण मोजू, ती म्हणजे काय, रुंदी झाली लांबी आणि ही रुंदी मोजू. बघा मला किती आहे, 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे सहज आपल्या डोळ्याला कळतोय की याची लांबी समान, लांबी जेवढी आहे तेवढीच रुंदी आहे, तेवढीच उंची आहे आणि त्यावेळेस तिन्ही बाजू समान असतील त्याला आपण काय म्हणतो, त्या आकृतीला काय म्हणतो, क्यूब, घन म्हणतात. ही घन आहे. आणि मग सांगा यामध्ये बघा बरोबर 10 या ठिकाणी लांबी आणि 10 रुंदी असणारे क्यूब पहिल्या याच्यात किती क्यूब असतील, हे 100. लक्षामध्ये किती किती लागणार आहे, 100 झाले, 200 किती झाले, हे कळतं सगळे 10 10चे हे झाले, 300 हे झाले, 400 हे झाले, 500. असे जर आपण करत गेलो तर हे सगळे लावत गेलो आपण, या मुलीला सांगितलं गेलं तर आता यांनी प्रॅक्टिकल साठी हे असे आपल्याला जर बघितलं गेलं, कोण सांगते किती क्यूब लागणार आहे, किती मावणार आहे त्याच्यात, 1 2 3 1 2 3 4 5 100 500 500 मावले, काय 600, पुढचा 700 800 900 1000. आता एखाद्या मुलीला जर करायला लावलं तर हे किती क्यूब मावले, 1000 एक सिंगल क्यूब मावले. याचा अर्थ या घनाचं घनफळ किती, 1000 क्यूबिक सेंटीमीटर. सेंटीमीटरचा घन लक्षात आला. म्हणजे हा जो क्यूब आहे हा 1000 क्यूबिक सेंटीमीटर याचं व्हॅल्यू झालं. सूत्र वापरले का आपण, मग निरीक्षण केलं, असे छोटे छोटे अनेक केले आणि याचा आणि 10-10चा काही संबंध आहे का, मुलांना थोडस विचार करायला लावला. काय संबंध मिळाला, 10चा घन म्हणजे 10 × 10 × 10 आणि सगळ्यात बाजू समान असल्यामुळे त्याला आपण साइड क्यूब म्हटलं जातं, बाजूचा घन म्हटलं जातं. आणि मग सूत्र तयार झालं, आधी सूत्र तयार झालं नाही. आता गंमत मला मेन जी सांगायची की 1000 सेंटीमीटर घन हे व्हॉल्यूम आहे, तर यामध्ये किती पाणी मावेल, बरोबर आहे, याच्यामध्ये किती पाणी मावेल